महायुतीच्या जागावाटपात मोठ्या प्रमाणात उमेदवारांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे। महायुतीच्या सर्वेक्षणात अनेक ठिकाणी उमेदवाराला पसंती देण्यात आली आहे, तर काही ठिकाणी पक्षाला पसंती देण्यात आली आहे। पक्षाला पसंती असलेल्या ठिकाणी उमेदवार बदलला जाईल, तर ज्या ठिकाणी उमेदवाराला पसंती आहे तिथं मित्रपक्षाला जागा सोडली जाण्याची रणनीती राबवली जाऊ शकते। त्यामुळे महायुतीमध्ये शिंदे गट किंवा अजित पवार गटाला जरी जागा मिळाल्या तरी त्यांचे उमेदवार काही प्रमाणात भाजपच्या चिन्हावरती लढतील अशी शक्यता वर्तवली जाते। एक नवी रणनीती महायुतीच्या वतीने आखली जाते। ज्या ठिकाणी उमेदवारांना पसंती असेल त्या ठिकाणी उमेदवार निश्चित केला जाईल, पण ज्या ठिकाणी पक्षाला पसंती असेल तिकडे अदलाबदल होईल उमेदवारांमध्ये अशी माहिती मिळते। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तर राजू, निवडणुकांना सामोरं जाताना ही नवी स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे? प्रज्ञा, पाहता आपण लोकसभेच्या जागा वाटपाच्या आधी जे आहे ते महायुतीमध्ये भाजपकडून विशेषतः हा सर्वे करण्यात आलेला आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये नेमकी त्या संभाव्य उमेदवाराची काय परिस्थिती आहे या अनुषंगाने हा सर्वे केलेला आहे। त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी उमेदवाराला पसंती आहे तर पक्षाला नाही, आणि पक्षाला जर पसंती असेल तर उमेदवाराला नाही, अशा प्रकारचा तिढा निर्माण झालेला आहे। आणि हा सोडवण्यासाठी आता नवीन रणनीती जी आहे ती महायुतीकडून आखली जाणार आहे। त्या ठिकाणी उमेदवाराला पसंती असेल त्या ठिकाणी पक्ष जे आहे ती बदलण्याची शक्यता आहे। कदाचित जर भाजपच्या याला पसंती असेल तर मग शिवसेनेचे दिले जाईल, आणि ज्या ठिकाणी पक्षाला पसंती आहे त्या ठिकाणी उमेदवार बदलण्याची शक्यता आहे। अशा प्रकारचं सूत्र जे आहे ठरवलं जाणार आहे, आणि त्या अनुषंगाने कुठेतरी वाटचाल सुरू आहे। त्यामुळे जागा वाटपाच्या घोषणेला उशीर होताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर मुंबईमध्ये काही प्रमाणामध्ये उमेदवाराला पसंती आहे, मात्र पक्षाला पसंती कमी प्रमाणात आहे। ज्या प्रकारे पाहतो आपण शिवसेनेमध्ये फूट पडलेली असेल किंवा काय, तर सगळा परिणाम याच्यावरती आहे। त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जे आहे ते उमेदवार बदलण्याचं किंवा मित्र पक्षाला ती जागा सोडण्याचं जे आहे ते कॅल्क्युलेशन सुरू आहे। त्यामुळे 3 ते 4 दिवसामध्ये संपूर्णपणे चित्र स्पष्ट होईल। मात्र ही नवीन रणनीती जी आहे ती भाजप आखत आहे, आणि त्यानुसारच आता पुढे जागा वाटप होणार आहे। त्यामुळे कदाचित शिंदे गट असेल किंवा अजित पवार गट असेल यापैकी काही त्यांचे जरी उमेदवार असले तर ते भाजपच्या चिन्हावरती सुद्धा लढण्याची शक्यता नाकारता येत नाही। बरोबर राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।